जया, विजया, लवकर या। पार्वती माते, आम्ही तुमचीच प्रतीक्षा करत होतो। तुम्ही सांगून गेला होतात की मी लगेच येते, परंतु तुम्हाला यायला बराच वेळ लागला। हो ना, कुठे होतात तुम्ही इतका वेळ? काय भोजन बनवायचे हे सांगून गेला असतात तर आम्ही तयारी करून ठेवली असती। मी आणि स्वामी सारीपाटाचा डाव खेळत होतो आणि खेळ मी जिंकले। माते, तुम्ही प्रत्यक्ष महादेवांना पराभूत केलत। हो, कमाल झाली म्हणायची। खेळता खेळता दुसरा प्रहर झाला ह्याची जाणीवच झाली नाही। चला आता गप्पा मारण्यात वेळ दौडायला नको, आपण भोजन तयार करायला घेऊ। ठीक आहे माते। हे अग्निदेव, प्रकट व्हा। हे अग्निदेव, प्रकट व्हा। हे असे कसे होऊ शकते? अग्निदेव का प्रकट होत नाहीत? हे शक्य नाही। आजतागत असे कधी घडले नाही, मग आज असे का होत आहे? अग्नी प्रज्वलित नाही झाला तर भोजन कसे तयार करणार? हा नेमका कशाचा संकेत आहे? नारद मुनी, काय झाले? कुठल्या गहन विचारामध्ये मग्न आहात? महादेव, मला जे म्हणायचं आहे ते आपल्याला समजले नाही। तेच म्हणतो आहे, आपण जे काही आहे ते थेट बोला। कदाचित महादेव माझी परीक्षा घेत आहेत। त्यांना काय होणार आहे याची कल्पना आली असेल। मी जे काही आहे ते स्पष्ट बोलून मोकळा होतो। बोला मुनिवर। महादेव, म्हणजे पुढील येणाऱ्या काळात शनिदेव। स्वामी, काय झाले पार्वती? आपण भोजनाची व्यवस्था करत होतात ना? होय स्वामी, मी भोजनाचीच व्यवस्था करत होते। त्यासाठी अग्निदेवांची प्रार्थनाही केली, परंतु अग्निदेव प्रसन्न झालेच नाहीत। काय? अग्निदेव प्रसन्न झाले नाहीत? असे होणे शक्य नाही। होय स्वामी, मी देखील तोच विचार करत होते। असे याआधी कधीच घडले नव्हते, मग आजच का? आता हा कोणता अनर्थ म्हणायचा ग? अगं विजया, अनर्थ कसला ह्यात? अगं अनर्थ नाही तर काय म्हणावं याला? ह्या आधी असं झालेलं पाहिलं आहेस का तू? झालं नाही म्हणजे होऊ शकत नाही असं नाही ना, काही कारण असेल। तू उगाचच पार्वती मातेच्या मनात काही भरवत जाऊ नकोस। आता मी काय भरवलं ग? जे घडतंय तेच बोलले ना मी। तू उगाच मला बोल लावत जाऊ नकोस, कारण तुझं बोलणंच तसं असतं। अग्नी प्रज्वलित न होणे योग्य नाही। शनिदेवांनी महादेवांच्या राशीत प्रवेश तर केला नसेल ना? पार्वती, तू चिंता करू नकोस आणि मनात कोणताही किंतु सुद्धा आणू नकोस। पण स्वामी, असे आधी कधीही झाले नव्हते। असे अचानक कसे झाले असावे? पार्वती, काही कारणांमुळे असं झालं असेल, तू इतका विचार करू नकोस। तुम्ही म्हणत असाल तर असेलही तसे। तुझ्या मनाचे पूर्णपणे समाधान झालेले दिसत नाही। ठीक आहे, मी तुझ्या मनाचे समाधान करून देतो।
हे अग्निदेव, तुमच्या कृपेमुळेच ही सृष्टी तेजोमय होते. भूलोकांच्या मनुष्यांची क्षुधा तुमच्यामुळे शमते. आपले कार्य हे खूप महत्वाचे आहे हे आम्ही जाणतो, आणि म्हणूनच मी तुम्हाला आवाहन करतो आहे की आपली कृपा दृष्टी कैलासावर देखील अखंड राहू द्या. बघ, पेटली ना चूल. उगाच शंका येते तुझ्या मनात. पार्वती, जाऊन बघ, नक्कीच अग्नी प्रज्वलित झाला असेल. खरंच अग्नी प्रज्वलित झाला असेल? होय पार्वती, तू स्वतः जाऊन बघ, म्हणजे तुझ्या मनातील शंका दूर होतील. पार्वती, आता नारद मुनींसाठी भोजन बनवणार ना? ताटकळले आहेत ते. हो तर तुम्ही काही काळ प्रतीक्षा करावी. मी आत्ता भोजनाची तयारी करते. स्वामी, हे काय घडते आहे? असे वाटत आहे की आकाश आपले रूप बदलत आहे. परंतु यामागचे कारण काय असावे? पार्वती, भोजनामध्ये अजून वाढ कर. का स्वामी, कोणी येणार आहे का? होय पार्वती, एक अतिथी येत आहे. त्यांच्या येण्याची ही चाहूल आहे. त्यांच्यासाठी गोडाचे जेवण बनव. होय स्वामी, आलेच मी. नारायण नारायण, ही चाहूल शनिदेवांची येण्याची असेल तर ते येथे पोहोचण्याआधीच निघालेले योग्य राहील. मुनिवर, काय झाले? कोणती चिंता सतावत आहे का? नारायण नारायण, तुम्ही इथे असताना माझ्यासारख्या पामराला कोणती चिंता सतावणार? मी विचार करत होतो की आपली भेट झाली हे खूप चांगले झाले. आता मी इथून प्रस्थान करतो. नारायण नारायण. असे अचानक का मनात आले तुमच्या? तुम्ही देवी पार्वतींना भोजनासाठी होकार दिलात. अन्नपूर्णाच्या हातचे भोजन म्हणजे तुमच्यासाठी अहोभाग्य आहे असे म्हणालात ना? मग असे काय झाले ते नाकारून तुम्ही निघता आहात? हो, म्हणजे नाही, ते म्हणजे माझ्या मनात होते, पण आता निघावे म्हणतो. तुम्हाला भोजन न करता जायचे असेल तर तसे पार्वती देवींना सांगावे लागेल. जर त्यांना राग आला तर आता तुम्हीच तुमचा निर्णय घ्या. नारायण नारायण, पार्वती देवींचा रोष नको. त्यापेक्षा मी भोजनाला थांबणे योग्य होईल. संध्या, तू मला हा पुत्र देऊन प्रसन्न केला आहेस. आपण आपल्या पुत्राचे मुखदर्शन तरी करावे. आधी बाळाचे नाव ठेवूया. मी आपल्या पुत्राचे नाव शनी असे ठेवले आहे. शनी असे ठेवले आहे. शनी असे ठेवले आहे. हे आपलं बाळ आहे? होय, शक्य नाहीये. हा आपलाच पुत्र आहे शनी. माझा पुत्र हा तेजस्वी असला पाहिजे. अहो, काय झालं? आपण कसल्या गहन विचारात आहात? मी शनीचाच विचार करत होतो. शनीचा? काय झालं? सर्व काही ठीक आहे ना? छाया,
तू जाणते ना शनीची दृष्टी किती हानिकारक आहे ते. त्याच्या वक्र दृष्टीमुळेच भूतलावर विक्रमादित्याला हाल सहन करावे लागले. एवढंच नाही तर तो लहान असताना त्याची वक्र दृष्टी माझ्यावर पडली आणि माझी कांती देखील निस्तेज झाली होती. आठवतंय ना? तुझ्या या पुत्राचा मुख पाहिलं आणि मला कुष्ठरोग झालाय. या सगळ्यात माझ्या पुत्राचा काय संबंध? हा बघ, हा पुरावा आहे. अशा मुलाचे तोंड सुद्धा मला पाहायचे नाहीये. हा पुत्र अशुभ आहे. याच्या येण्याने चांगले काही घडले नाहीये. हे पूर्ण सत्य नाही. माझ्या शनीच्या दृष्टीमुळे झाले असते तर तुमची कांती परत व्यवस्थित झाली असती का? उद्या असं कोणी म्हणायला नको की तू जन्माला आलास आणि याचं विपरीत घडलं. आणि विक्रमादित्याच्या कर्माचे भोग होते ते. शनी कायमच त्याला दिलेले कार्य योग्य रीतीने पार पाडतो. परंतु त्याची कार्य करण्याची पद्धत अतिशय कठोर आहे आणि ती मला पटत नाही. म्हणून तुम्ही त्याला भेटलात का? अवकाशात बघ छाया, हे बदललेले ग्रहमान काय सांगत आहे ते लक्षात घे. आणि हे शनी शिवाय कोणीही करू शकत नाही. मुनिवर, आपल्या मनात ही चलबिचल कसली? प्रभो, आता कसे सांगू, माझा नाईलाज होतो आहे. नाईलाज आहे? होय महादेव, माझी तुम्हाला एक प्रार्थना आहे. बोला मुनिवर. यामुळे जर आपली अस्वस्थता दूर होत असेल तर उत्तम. मला तुम्ही इथून जाण्याची अनुमती द्यावी. पण मुनिवर, तुम्ही असे भोजन न करता जर इथून गेलात तर पार्वती देवींना काय वाटेल? अगदी सत्य आहे महादेव. देवींना वाईट वाटेल, त्यांना माझा राग येईल. परंतु आता इथून निघणे योग्य ठरेल. मी यावर पार्वती देवींची समजूत काढू शकणार नाही. जे आहे ते तुम्हीच सांगावे. मला नेमके कारण कळेल का? आता कसे सांगू प्रभो? तुम्हाला नसेल सांगायचे तर राहू द्या. आपण गेलात तरी हरकत नाही. नक्की? होय. धन्यवाद महादेव, कोटी कोटी धन्यवाद. नारायण नारायण. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. शनिदेव, आपण इथे? होय, मी श्री महादेवांना भेटायला आलो होतो. त्यांच्याकडे माझे एक विशेष कार्य होते, त्यावरच चर्चा करण्यासाठी आलो होतो. हरकत नाही, आपण त्यांचे शिष्य आहात. परंतु तुम्ही इथे कसे? ते मी महादेव आणि देवी पार्वती यांना भेटण्यासाठी आलो होतो. हे अगदी उत्तम आहे.
तुम्ही अगदी प्रत्येकाची व्यक्तिशः चौकशी करता, त्यांची ख्याली खुशाली पाहता, हे तुमचे कार्य अगदी कौतुकास्पद आहे. नारायण नारायण. अहो मी हे सर्व निरपेक्षपणे करत असतो. शनिदेव, तुम्ही उगाच माझी प्रशंसा करत आहात. मुनिवर, शनी लोकात तुम्ही माझ्या कक्षाच्या बाहेर येऊन गेलात. मला तिथे तुमच्या पाऊलखुणा दिसल्या. शनिदेव यांची या बाबतीत कशी समजूत काढू की मी शनी लोकात काय ऐकले ते? बोला मुनिवर. हो, अगदी बरोबर. मी आलो होतो तिथे, परंतु तुम्ही कृष्ण भक्तीत लीन होतात. तुमच्या प्रार्थनेत अडथळा होणे मला योग्य वाटले नाही. तुम्ही मला भेटण्यासाठी आला होतात, मग माझी भेट न घेताच का गेलात? शनिदेव, तसे नाही. मी तुम्हाला पाहिले, भेटणारच होतो, परंतु तुमची कृष्ण भक्ती सर्वश्रुत आहे, त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून मग मी इकडे आलो. महादेव आणि पार्वती देवी यांची भेट घेतली आणि मग निघालो. पण शनिदेव, तुमचे विशेष कार्य काय आहे ते कळेल का? नाही, मी सांगू शकत नाही. हा, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. नाही नाही, नको नको, आपणच जावे. मी भेटलो आहे महादेवांना. होणाऱ्या घटनेची भविष्यात नोंद राहील, त्याचे तुम्ही पहिले साक्षीदार असाल. ही नामी संधी सोडू नका. नाही नाही, नको नको, मला निघावे लागेल. प्रणाम गुरुदेव. ये शनी, मी तुझीच वाट बघत होतो. तू येणार आहेस याचे संकेत मला आधीच आकाशाने दिले होते. होय गुरुदेव, आपणाला भेटण्याची ओढ लागली होती. मलाही तुला भेटून आनंदच होतोय, परंतु आज असे अचानक येण्याचे कारण मला भेटण्याचेच होते की? महादेव माझे गुरु आहेत, त्यांना कसे सांगावे हे कळत नाही, परंतु सांगणे गरजेचे आहे. शनी, असा शांत का उभा आहेस? काय झाले? श्री महादेव, आपण या सृष्टीचे देवाधिदेव आहात. आपल्यापासून मला काही लपून ठेवायचे नाही, म्हणून आलो आहे. लपवून न ठेवण्यासारखे असे आहे तरी काय? श्री महादेव, आपण माझे गुरु आहात. माझ्या पित्यापेक्षा अधिक सांभाळ तुम्ही माझा केला आहे. मला योग्य ते ज्ञान देऊन सक्षम केले आहे. मला या ग्रहमंडळात स्थान दिले, दंडाधिकारी केले. पण ह्या क्षणी मला हे सर्व तू का सांगतो आहेस? मी तुझा गुरु आहे, त्यामुळे मला तुझ्या मनातला संकोच जाणवतो आहे. फक्त मी एकच सांगेन, गुरुशी निसंकोच बोलता आलं पाहिजे. जे असेल ते स्पष्ट सांग. होय गुरुदेव, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. श्री महादेव, हे बघा, यातून तुम्हाला नक्की कळेल की मला काय सांगायचे आहे. या ग्रह बदलातून तुला नेमके काय सांगायचे आहे शनी? श्री महादेव, हे ग्रह बदल हेच सांगत आहेत
की आता तो काळ आला आहे जेव्हा मला तुमची परीक्षा घ्यावी लागणार आहे.